आता बघूयात महाफास्ट 100 बातम्या। मनोज जरांगेंची आज पत्रकार परिषदेत जरांगे उमेदवारांच्या नावाची घोषणा करणार। मनोज जरांगेंकडून 14 जागांवर लढण्याचं जाहीर। धाराशिव, कळंब, भूम, परंडाची जागा लढवणार आणि पुणे जिल्ह्यात दौंड आणि पर्वती मतदारसंघ लढवणार, मनोज जरांगेंची माहिती। राजकारण माझा पिंड नाही, मात्र हे सरकार मराठा समाजाची चेष्टा करत आहे। समाजाला दिलेल्या त्रासाचा बदला घेणारच, पत्रकार परिषदेदरम्यान जरांगे भाऊक। नाव न आलेल्या मतदारसंघातील उमेदवारांनी अर्ज तात्काळ मागे घ्या, दिलेल्या उमेदवारांच्या मदतीला तुम्हाला जायचंय, जरांगेंचं आवाहन। मनोज जरांगे मुंबईतील सर्व जागा पाडणार, मुंबईतल्या जागांवर जरांगेंच्या बैठकीत निर्णय, सूत्रांची माहिती। सर्वच समाजामधील उमेदवार माझ्या विरोधात उभे, एकट्या मराठा समाजाला टार्गेट करण्यात अर्थ नाही, सर्व जाती धर्माची लोक मला मतदान करतील, छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। तासगावात रोहित पाटलांच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याचा संजय काका पाटील समर्थकांचा आरोप, तर माझी जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न, रोहित पाटलांची प्रतिक्रिया। आर पाटील संघर्षाच्या काळात सोबत उभे राहिले, आबांना ते विसरले असतील, आम्ही विसरणार नाही, सुप्रिया सुळेंचा अजित पवारांवर निशाणा। शिवसेना शिंदे गटाकडून विधानसभा निवडणुकीसाठी 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर। यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रामदास कदम, गजानन कीर्तीकर, उदय सामंत यांच्या नावाचा समावेश। शरद पवारांना धक्का लागेल म्हणून तुम्ही सुप्रियाला निवडून दिलं, लोकसभेला तुम्ही त्यांना खुश केलं, आता विधानसभेला मला खुश करा, अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन। बारामती आता सोपी राहिलेली नाही, अजित पवारांनी बारामतीकरांना केलेल्या आवाहनानंतर संजय राऊतांची टीका। अजित पवार गट पाकिटमारांची टोळी, मुंबऱ्यात चिन्ह आणि अजित पवारांवर बोलताना आव्हाडांची जीभ घसरली, नव्या वादाची चिन्ह। देशातील शांतता बिघडवणारे नथुरामची औलाद, गांधींचा देश नथुरामच्या हातात जाऊ देणार नाही, मुंबऱ्यातील सभेत बोलताना जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य। वक्तव्यावर ठाम, जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया, मी जे बोललो ते खरं बोललो, जितेंद्र आव्हाड पाकिटमारीच्या वक्तव्यावर ठाम। आव्हाडांच्या मेंदूला लकवा मारलाय, जितेंद्र आव्हाडच घरभेदी, आव्हाडांची कायदेशीर तक्रार करणार, रुपाली ठोबरे पाटील यांचा इशारा। निवडणूक आयोगानं अजित पवारांना चिन्ह दिलं, जितेंद्र आव्हाडांचं मानसिक संतुलन बिघडल्यानं असं वक्तव्य, अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांची टीका। पाकिटमार कुणाला म्हणताय, विचार करून शब्द वापरा, छगन भुजबळांचा जितेंद्र आव्हाडांना सल्ला। आव्हाडांच्या मनात विष ते विषारी झाल्यात, आव्हाड संघावर बोलणार नाहीत तर त्यांना मतं पडणार नाहीत, बावनकुळेंची टीका। आव्हाडांनी आमचे आधारस्तंभ चोरले असं आम्ही म्हणायचं का, जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। जितेंद्र आव्हाड योग्यच बोलले, दुसऱ्यांच्या गोष्टी चोरणं हे मर्दानगीचं लक्षण नाही, जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याची अंबादास दानवेंकडून पाठराखण। एकनाथ शिंदेंना ईडीची भीती दाखवून शिवसेना पक्ष फोडायला लावला, शिंदेंना जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली होती, खासदार ओमराजे निंबाळकरांचा भाजपवर आरोप। विधानसभेपूर्वीच इंदापुरात शरद पवारांचा पक्ष फुटला, नाराज नेता आप्पासाहेब जगदाळेंचा दादा गटाचे आमदार दत्तात्रय भरणेंना पाठिंबा, हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी दिल्यानं जगदाळेंचा निर्णय। मुरजी पटेलांना पहिले आमदार बनवणार, त्यानंतर स्वीकृती शर्मांनाही आमदार बनवणार, स्वीकृती शर्मांना विधान परिषदेवर पाठवण्याचे एकनाथ शिंदेंचे संकेत, अंधेरी पूर्वमधून मुरजी पटेलांविरोधात स्वीकृती शर्मा मैदानात। 7 ते 8 ठिकाणी मवियाचे 2 उमेदवार, 2 दिवसात मार्ग काढू, पेण, अलिबाग, उरणवर चर्चा करू, पण सांगोल्याच्या जागेवर आता चर्चा होणार नाही, संजय राऊतांकडून स्पष्ट। मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पार पडली शिंदे फडणवीसांची बैठक, बंडखोरी टाळण्यासंदर्भात बैठकीत चर्चा, सूत्रांची माहिती। आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस। पंतप्रधान नरेंद्र मोदींची 8 नोव्हेंबरला धुळ्यात सभा, नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळेंकडून सभास्थळाची पाहणी आणि सुरक्षेच्या दृष्टीने आढावा। अकोल्यात 7 आणि 9 नोव्हेंबरला 2 मोठ्या सभांचं आयोजन, 7 नोव्हेंबरला बाळापुरातील वाडेगावात उद्धव ठाकरेंची सभा, तर 9 तारखेला अकोला शहरात पंतप्रधान मोदींची जाहीर सभा। केंद्रीय मंत्री आणि भाजपचे निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव यांची धुळे जिल्हा पदाधिकाऱ्यांसोबत बैठक, बैठकीला सुभाष भामरे, जयकुमार रावल, विजय चौधरी आणि विधानसभेचे उमेदवार अनुप अग्रवाल यांची उपस्थिती। कोल्हापुरातूनच सर्व प्रचाराची सुरुवात करते, माझं कोल्हापूर सोबत फार प्रेमाचं नातं, कोल्हापुरात सुप्रिया सुळेंचं विधान।
उद्धव ठाकरे मंगळवारपासून प्रचाराचा शुभारंभ करणार. कोल्हापुरात अंबाबाईचं दर्शन घेऊन ठाकरे प्रचाराचा शुभारंभ करणार. मंगळवारी ठाकरेंची राधानगरीमध्ये जाहीर सभा. राहुल गांधी 6 नोव्हेंबरला नागपूर इथल्या संविधान संमेलनात सहभागी होणार. ओबीसी युवा अधिकार मंच संघटनेतर्फे संविधान संमेलनाचं आयोजन. नागपुरात प्रचाराचं रणशिंग फुंकलं जाणार का याकडे लक्ष. माझी लढाई भाजप आणि शिंदे गटासोबतही दाऊद संबंधित माझ्यावर आरोप करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार. नवाब मलिकांचा इशारा. त्यांनी राष्ट्रवादी शिवसेना फोडली, त्यांना त्यांची जागा दाखवा. कोल्हापूरमधील भाषणात शाहू छत्रपतींचं वक्तव्य. मंगेश कुडाळकर ओपनिंग बॅट्समन झालेत. कुर्ल्यात विरोधकांचं डिपॉझिट जप्त होणार. 23 तारखेला ॲटम बॉम्ब नक्की फुटणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कुडाळकरांच्या विजयाचा विश्वास व्यक्त. लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता नोव्हेंबरमध्येच मिळणार. मुख्यमंत्री शिंदेंची माहिती. योजनेतील आर्थिक लाभ निवडणूक आचारसंहितेत अडकल्याचा दावा शिंदेंनी फेटाळला. सदा सरवणकर यांना विधान परिषदेत संधी देऊ. पक्षाच्या भूमिकेनुसार आम्ही अमितला मदत करू. माहीममधल्या पेचावरून प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया. गृहमंत्र्यांनी सर्व फोर्स स्वतःच्या सुरक्षेसाठी लावली. जनतेची सुरक्षा वाऱ्यावर, स्वतःला सुरक्षा वाढवली. फडणवीसांना कोणापासून धोका. संजय राऊतांचा सवाल. फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर उदगीर मतदारसंघातील बंडखोरी मागे. विश्वजित गायकवाड यांच्याकडून उमेदवारी अर्ज मागे. महायुतीचा घटक म्हणून काम करणार. संजय बनसोडे यांना पाठिंबा. विश्वजित गायकवाड यांची प्रतिक्रिया. भाजपच्या उत्तर मुंबईतील नेत्यांची फडणवीसांसोबत बैठक. बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. बोरिवलीतून गोपाळ शेट्टी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता. इंदापूरमध्ये शरद पवार भरत शेठ शहा यांच्या भेटीला. अप्पासाहेब जगदाळे यांना उमेदवारी न मिळाल्यानं शहा नाराज. पवारांकडून मनधरणी सुरू. भोसरी मतदारसंघातील मवियाची बंडखोरी शमवण्यात यश. भोसरीमधून ठाकरे गटाचे रवी लांडगे उमेदवारी अर्ज मागे घेणार. भोसरीतून शरद पवार गटाकडून अजित गव्हाणे उमेदवार. पालघरमधील शिंदे गटाचे बंडखोर उमेदवार प्रकाश निकम 2 दिवसांपासून नॉट रिचेबल. प्रकाश निकम यांच्याकडून विक्रमगड विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज. पुण्यात भोर मतदारसंघात महायुतीत बंडखोरी अटळ. भाजपचे बंडखोर उमेदवार अपक्ष लढण्यावर ठाम. रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडीतील तिढा अद्यापही कायम. काँग्रेसचे बंडखोर उमेदवार राजेंद्र ठाकूर यांची शेकापकडून मनधरणी. कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेऊ. राजेंद्र ठाकूर यांचं स्पष्टीकरण. मंत्री हसन मुश्रीफ यांनी अंतरवाली सराटीत जरांगेंची भेट घेतली. मी पाठिंबा मागितलाय. संध्याकाळपर्यंत निर्णय देतील. मुश्रीफांकडून भेटीचं कारण स्पष्ट. कळवा मुंब्र्याचे महायुतीचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्या प्रचार सभेत जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते घुसले. आता तुतारीचे पोस्टर घेऊन आव्हाडांच्या कार्यकर्त्यांच्या घोषणा. नवी मुंबईकरांचे प्रश्न मार्गी लावले नाही तर माझ्यावर गुन्हा दाखल करा. आगरी कोळी समाजाच्या प्रश्नांवरून गजानन काळेंनी थेट बॉन्ड पेपरवर मांडला वचननामा. तुकाराम कातेंनी महिलांना साडी वाटप केल्याचा आरोप. ठाकरे गटाचे उमेदवार प्रकाश पातरपेकर यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार. तुकाराम काते शिंदे गटाचे चेंबूरमधले उमेदवार. नाशिकच्या घोलप कुटुंबातील वाद चव्हाट्यावर. माजी मंत्री बबनराव घोलप यांची लेकीलाच नोटीस. अपक्ष अर्ज करताना माहेरचं आडनाव लावू नये म्हणून नोटीस. राज्यात 7,066 उमेदवारांचे अर्ज वैध. निवडणूक आयोगाकडून आकडेवारी सादर. भोकरदनमध्ये सर्वाधिक 140 उमेदवार तर महाडमध्ये सर्वात कमी 5 उमेदवार. व्यासपीठावरील 50-100 पुढारी म्हणजे मावळची जनता नाही. आपण काम केलं की नाही ते 23 तारखेला निकालातून कळेल. मावळचे आमदार सुनील शेख यांची प्रतिक्रिया. गौतमीच्या नाचगाण्याला गर्दी करण्यापेक्षा रायगडाच्या पायथ्याची मावळ्यांनी सांडलेल्या रक्ताचं साक्षीदार होणं हे आपलं काम. इचलकरंजीत माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे पाटील यांचं विधान. बारामती पॅटर्न शिरोळ तालुक्यात राबवणार. मला निवडून द्या आणि कामाचा धडाका बघा. गणपतराव पाटील यांचं वक्तव्य. संभाजीनगरमधल्या अपक्ष उमेदवारासह पत्नी बहीण मिळवण्याचं अपहरण. शिर्डीहून नाशिककडे जाताना अपक्ष उमेदवार राजू शिंदेंचं अपहरण. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. बीडच्या आष्टीत अपक्ष अर्ज दाखल केलेल्या 10 उमेदवारांची बैठक. एकच उमेदवार ओबीसींचा चेहरा म्हणून एकच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभा राहणार. आज उमेदवारीवर शिक्कामोर्तब होणार. नंदुरबारच्या अकरा आणि अक्कलकुवा मतदारसंघात अपक्ष उमेदवार हिना गावित यांच्या प्रचाराला सुरुवात. आदिवासींचं कुलदैवत मोगी मातेच्या मंदिरात नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ. जळगावच्या सुप्रीम कॉलनीतील शेकडो तरुणांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश.
पक्षप्रवेशाला आमदार सुरेश भोळेंची उपस्थिती. नंदुरबार जिल्ह्यातील 4 मतदारसंघांसाठी 12,82,333 मतदार मतदानाचा हक्क बजावणार. मतदानासाठी 1,434 मतदान केंद्रांची स्थापना होणार. सिंचन घोटाळा प्रकरणात अजित पवारांना अटक करा, अन्यथा अजित पवारांची माफी मागा. अभिजित बिचुकलेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून यंदा काटेवाडीत पाडवा आणि भाऊबीज साजरी. बहीण नीता पाटील आणि विजया पाटील यांच्याकडून अजित पवारांचं औक्षण. बारामतीला गोविंद बागेत जाणं मात्र अजित पवारांनी टाळलं. घरी बहिणी होत्या, त्यांनी मला ओवाळलं, आता मला माझे पुढचे कार्यक्रम संपवायचे आहेत. भाऊबीजेवर अजित पवारांची प्रतिक्रिया. भाजप आमदार आशिष शेलार यांनी ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंसोबत भाऊबीज साजरी केली. आशा भोसलेंनी शेलार यांचं औक्षण करत शुभेच्छाही दिल्या. सुप्रिया सुळेंनी भाऊबीज साजरी केली. बहिणींसोबत सुप्रिया सुळेंनी भावाला ओवाळलं. भाजप आमदार चित्रा वाघ आणि प्रसाद लाड यांच्याकडूनही भाऊबीज साजरी. चित्रा वाघ यांच्याकडून प्रसाद लाड यांचं औक्षण. तर इडापिडा जाऊ दे, महायुतीचं सरकार येऊ दे, चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया. तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ दे, प्रसाद लाड यांची मागणी. तासगावात रोहित पाटील आणि स्मिता पाटील थोरात यांची भाऊबीज साजरी. बहिणीकडून भावाचं औक्षण, भावाकडून ओवाळणी न घेता भावासाठी 15 दिवस प्रचार करण्याची बहिणीची ओवाळणी. धनंजय मुंडे यांची बहीण उर्मिला केंद्रे यांच्यासोबत भाऊबीज साजरी. लहानपणापासून रक्षाबंधन आणि भाऊबीजेला पंकजा मुंडेंकडून ओवाळणी होते, पण त्या मतदारसंघात असल्यानं शक्य झाली नाही. ओवाळणी एक निमित्त, पण मोठ्या बहिणीचा आशीर्वाद महत्त्वाचा. धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया. बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांची भाऊबीज. जयश्री थोरातांनी सत्यजित तांबेंचं औक्षण केलं. खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटलांची बहिणींसोबत भाऊबीज साजरी. बहिणींनी दिलीप मोहिते पाटलांना ओवाळलं.